नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण शुद्ध सात्विक ताजे पदार्थ वापरून घरच्या घरी रेस्टॉरंट सारख्या चवीची डाळ मखनी कशी करायची ते बघूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे माझ्या पारंपरिक, खानदेशी आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आपण आता रेसिपीकडे वळूया. 1 वाटी काळे उडीद घेतले, अर्धी वाटी राजमा घेतला आणि तो रात्रभरासाठी भिजत घातलेला होता. त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला. हे काही खडे मसाले वापरणार आहे. आलं लसणाची पेस्ट, कसुरी मेथी, 1 वाटी फ्रेश क्रीमच्या ऐवजी आपण दुधावरची साय घेतलेली आहे. तसंच 1 वाटी आपण लोणी वापरणार या ठिकाणी आणि गरजेनुसार अमूल बटर वापरणार आहे. सुरुवातीला आपण कुकरमध्ये काळे उडीद आणि राजमा हा शिजवून घेणार आहे. त्यामध्ये थोडं तेजपान टाकू, दालचिनीचा तुकडा टाकून थोडंसं पाणी घालून उकळून घेऊ. राजमा आणि काळे उडीद बुडून वर पाणी येईल असं पाणी टाकायचं. आपल्याला भरपूर शिट्ट्या करायच्या, त्यामुळे पाणी पुरेसं टाकायचं. कुकरचं झाकण लावून आपण 7 ते 8 शिट्ट्या करून घेणार आहे. 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे मी. आता आपण राजमा कसा शिजलाय बघू. छान शिजलाय बघा. राजमा पण शिजलेला आहे आणि आपले काळे उडीद पण छान शिजलेले आहेत बघा. आता आपण फोडणी देण्यासाठी एक कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 पळी तेल घालते आणि 1 चमचा आपण बटर टाकू. त्यात आपण काही खडे मसाले घालू. तेजपान, दालचिनीचा 1 तुकडा, 2 लवंगा, 3 काळी मिरी टाकू. आलं लसूण परतवून घेऊ छान. गॅस मंदच ठेवलेला आहे मी. आपले मसाले छान असे खरपूस तळले जातात. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो प्युरी, चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ. झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं वाफ येऊ देऊ. हळद पाव चमचा, लाल तिखट, हे बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे, 1 चमचा गरम मसाला, चमचा धणे पावडर, कसुरी मेथी, फ्रेश क्रीमच्या ऐवजी आपण ही दुधावरची साय चांगली फेटून घेतलेली आहे. आपण हे सगळं साहित्य घरचंच वापरणार आहे. आता आपण शिजवून घेतलेला राजमा आणि काळे उडीदाची डाळ ही आपण आता ह्याच्यात ॲड करू. पाण्यासकट टाकायची, म्हणजे चव चांगली लागते. ही आता घट्ट आहे म्हणून आपण आता यामध्ये गरम पाणी थोडंसं टाकणार आहे. कारण आपल्याला 5 ते 10 मिनिटं अशी छान शिजू द्यायची आहे, त्यामुळे पाणी लागणार आहे. झाकण न ठेवता आपण हे 5 ते 10 मिनिटं छान अशी शिजू देणार आहे. 10 मिनिटांनंतर डाळीला खूप छान असा दाटसरपणा पण आलेला आहे बघा. त्यात आपण आता छान आपण घरीच बनवलेलं लोणी टाकणार आहे. आणि असं एकसारखं करून घेऊ. लोणी टाकल्यानंतर जसे हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये आपण डाळ मखनी खातो, त्यात तीच चव आपल्या या घरच्या डाळ मखनीला आलेली आहे. 1 चमचा आपण बटर टाकून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर पसरवून घेऊ. बटरच्या ऐवजी आपण चांगलं साजूक तूपसुद्धा 1 चमचा टाकू शकतो, त्यामुळे चव छान लागते डाळ मखनीला. तर आता आपली डाळ मखनी खाण्यासाठी तयार आहे. तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ही डाळ मखनी करून पहा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.